नमस्कार, मी विशाल परदेशी. सुरक्षा कवच या विशेष भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. एक महत्त्वाची बातमी ज्याने आपण सुरुवात करतोय. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसीची 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर आता चाचणी करता शिफारस करण्यात आली आहे. दुसऱ्या-तिसऱ्या टप्प्यातील तपासणीची शिफारस करण्यात आली आणि ही चाचणी दिल्ली, त्याचबरोबर पाटणा इथल्या एम्स आणि नागपूरच्या मेडिट्रीना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्ससह विविध ठिकाणी केली जाईल. आणि याच विषयी बोलण्याकरता थेट लंडनहून आपल्यासोबत आहेत तिथल्या कोविड आयसीयूचे डॉक्टर संग्राम पाटील. डॉक्टर संग्राम पाटील, आपल्या चर्चेमध्ये आपलं स्वागत. खरं तर ही अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणता येईल, जेव्हा की आपण लसीकरणाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावरती आहोत. तो टप्पा आहे 18 ते 44 वयोगटातला. आता त्यानंतर लहान मुलांसाठी काय, हा प्रश्न उपस्थित होत असताना आता लहान मुलांच्या बाबतीतही लस लवकरच पुढे येते, याकडे आपण कसं बघताय? हा खूप महत्वाचा टप्पा आहे, तुम्ही म्हटलात तसं. कारण लहान मुलांना टार्गेट करणं हे अत्यंत महत्वाचं आहे या पॅन्डेमिकच्या कंट्रोलच्या दृष्टीने. आणि हा लॉंग टर्म जो प्लॅन आहे लहान मुलांच्या व्हॅक्सिनेशनचा, हा खरं तर अनेक युरोपियन आणि मिडल ईस्ट कंट्रीजमध्ये ऑलरेडी तो सुरू झालेला आहे. आणि काही देशांनी, आता अमेरिकेत तुम्ही ऐकलंच असेल की 12+ व्हॅक्सिनेशन करायला त्यांनी मान्यता दिली आहे. म्हणजे ते आता व्हॅक्सिनेशन सुरू करतायत. UK मध्ये देखील त्याची हिवाळ्याच्या आधी मुलांना व्हॅक्सिनेट करायची तयारी सुरू झालेली आहे. इस्रायलने ऑलरेडी त्यांचे हाय रिस्क 12 ते 16 वयोगटातले मुलं व्हॅक्सिनेट केलेले आहेत आणि त्यांना सगळ्यांना चांगले रिझल्ट आलेले आहेत, सेफ्टी प्रूव्ह झाली आहे. त्या दृष्टीने भारत जो आता एक एपिसेंटर झालेला आहे कोविडचा, आणि पुढे मुलांमध्ये जर हे बदल सुरू झाले व्हायरसचे आणि ते मुलं जर टार्गेट व्हायला लागले, तर त्या दृष्टीने भारताने लवकरात लवकर व्हॅक्सिन मुलांना देणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी ट्रायल अप्रूव्ह होणं ही इट्स अ इम्पॉर्टंट स्टेप, मेजर स्टेप. डॉक्टर संग्राम पाटील, आपल्याला हेही बघायला मिळालं की तरुणांच्या बरोबरीने मुलं देखील कोरोनाच्या सगळ्या विळख्यात सापडताना दिसत आहेत. म्हणजे सुदैवानं खरं तर मुलांची प्रतिकारशक्ती उत्तम असल्या कारणाने फार काय त्यांच्यावरती परिणाम नाही, पण हा विषाणू म्युटेट होतोय. या दृष्टिकोनातनं ही लस केव्हापर्यंत येईल असं आपल्याला वाटतं? आणि शिवाय आपण लंडनमध्ये आहात, लंडनमधली जी लहान मुलं यांच्या बाबतीत आपण काय बघताय? ऍक्च्युली सेकंड वेव्ह आणि फर्स्ट वेव्ह याचा कंपॅरेटिव्ह स्टडी इथे एका जर्नलमध्ये पब्लिश झाला आहे. तो इंटरनेटवर देखील उपलब्ध आहे. इथे किंग्स कॉलेज म्हणून एक हॉस्पिटल आहे, तिथे त्यांनी हा स्टडी केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की या लाटेमध्ये देखील मुलं सुरक्षितच आहेत. असं काही वाढीव यांच्यामध्ये रिस्क झालेली नाही. काही ब्राझीलमध्ये फक्त रिपोर्ट्स आहेत की तिकडे मुलांना धोका झाला आणि 2000च्या वर मुलं मेली, पण तो ब्राझीलचा व्हेरियंट वेगळा आहे. ओव्हरऑल जगात कुठेही असा जास्तीचा धोका अजून झालेला नाही, परंतु ही सिच्युएशन अशीच राहील असं काही सांगता येत नाही. त्यामुळे आपण पूर्वतयारी केलेली बरी. आणि दुसरा जो तुमचा प्रश्न होता की ही लस कधीपर्यंत येईल, तर ही लस ऑलरेडी आहे. म्हणजे कोवॅक्सिनची लस आहे, फायझर ऑलरेडी अप्रूव्ह झालेली आहे. ऍडल्ट मधलीच लस मुलांना दिली जाईल, कारण व्हायरस तोच आहे तर लस बदलणार नाही. ते फक्त टेस्टिंग करून त्याची सेफ्टी इफिकसी प्रूव्ह होणं गरजेचं आहे. आणि ती देखील आता वेस्टर्न कंट्रीजमध्ये फायझर, ऑक्सफर्ड यांच्या ऑलरेडी याचा बऱ्यापैकी प्रूफ एस्टॅब्लिश झालंय. ऑक्सफर्डची आता फेज 3 ट्रायल UK मध्ये चाललेली आहे मुलांसाठी. मला वाटतं 7 ते 16 वर्षाच्या मुलांसाठी सुरू आहे. नोवावॅक्सची ट्रायल सुरू आहे. सगळ्यांचेच ट्रायल्स त्याच लशीवर मुलांसाठी ट्राय केल्या जात आहेत आणि बऱ्यापैकी पॉझिटिव्ह रिपोर्ट्स आहेत. त्यामुळे लस उपलब्ध आहे. भारतात एक खबरदारी आपल्याला एक घ्यावी लागेल की पूर्वीचा आणि अनुभव जो आहे आपला, की आपण भारतातल्या लशींवर ऍडल्टचं व्हॅक्सिनेशन त्यांच्यासाठी वाट बघितली, बाहेरच्या ज्या लसी आहेत फायझर वगैरे याकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे आपल्याला आता तुटवडा जाणवतोय. तर हा मुलांच्या बाबतीत होऊ नये. म्हणजे जरी कोवॅक्सिनचा आता ट्रायल सुरू झालंय, तरी कोवॅक्सिनच्या ट्रायलची आपल्याला रिझल्टची वाट बघण्याची गरज नाही. ऑलरेडी फायझर, मॉडर्ना, ऑक्सफर्ड यांच्या लसी उपलब्ध आहेत देण्यासाठी. ऑक्सफर्ड म्हणजे आपल्याकडची कोविशिल्ड. तर इतर देशांचा जो अनुभव आहे तो जसाचा तसा आपण इम्प्लिमेंट करू शकतो. आपल्याला पुन्हा त्याची टेस्ट करायची गरज नाही. जशी बहुतांश औषधं, कॅन्सर, HIV हे आपण सरसकट वापरतो, यांची पुन्हा आपल्या देशात टेस्ट करत नाही. तर तसं आपण इमर्जन्सी मुलांना कव्हर करण्यासाठी हे व्हॅक्सिन्स वापरू शकतो. आणि ऍट द सेम टाइम कोवॅक्सिनची ट्रायल ही चालू राहणार देशामध्ये. त्यांचे जर इनिशियल चांगले रिझल्ट आले, इंटरिम रिझल्टचा आढावा घेऊन आपण ते व्हॅक्सिन सरसकट मुलांना द्यायला सुरुवात करू शकतो. त्यामुळे व्हॅक्सिन हे उपलब्ध आहे.
वी जस्ट नीड टू असेस अँड स्टार्ट ऑफरिंग इट टू चिल्ड्रन. डॉक्टर संग्राम, आपल्याबरोबर या चर्चेमध्ये जे रुग्णालयाच्या डीन डॉक्टर पल्लवी सापळे या देखील सहभागी होत आहेत. बरं डॉक्टर पल्लवी सापळे, आपण स्वतः बालरोग तज्ज्ञ देखील आहात, त्याच्यामुळे अर्थात लहान मुलांच्या संदर्भात लवकरच लसीकरण सुरू होणार हा मुद्दा आपण फार जिव्हाळ्याने समजू शकता. कसं बघता आपण याकडे? नाही, लहान मुलांना लसीकरण म्हणजे अजूनपर्यंत मेजॉरिटी लसी आपल्या देशात तर लहान मुलांनाच दिल्या जात होत्या. आणि तिसऱ्या लाटेचं जेव्हा एक्सपर्ट्स इंटरप्रिटेशन करतायत, ऑफकोर्स त्याला काही ठोस कारण नाही देता येत, पण असं सगळ्यांचं म्हणणं आहे की जर तिसरी लाट एक तर येणार की नाही, आणि जर आली तर सगळ्यांचं वॅक्सिनेशन झालं असेल तर कदाचित 18 वर्षाच्या खालच्या मुलांना ट्रायल चालू आहेत. ही बालरोग तज्ज्ञ म्हणून मला पर्सनली खूप महत्वाची गोष्ट वाटते. आणि लहान मुलांना प्रोटेक्ट करणं ऑफकोर्स गरजेचं आहे. त्यामुळे लसीकरण सुरू होणाऱ्या ही बालरोग तज्ज्ञ म्हणून आणि कोविडच्या विरुद्धच्या लढाईसाठी नक्कीच हे आपल्याला सगळ्यांसाठीच आनंदाची गोष्ट आहे. डॉक्टर पल्लवी, जेव्हा याचं टेस्टिंग सुरू करण्याच्या संदर्भात परवानगी देण्यात आलेली आहे, दिल्ली, पाटणा आणि नागपूर या ठिकाणी असणाऱ्या काही महत्त्वाच्या ठिकाणी मुलांवरती या लसीचं परीक्षण जे केलं जाईल, काय गोष्टी यामध्ये लक्षात घेतल्या जातील असं आपल्याला वाटतं? म्हणजे काय क्रायटेरिया असतात? नाही, आम्ही जेव्हा लहान मुलांचा विचार केला जातो ना, त्यावेळी एकतर आधी 12 वर्षापर्यंतच बाल वयोगट समजलं जायचं. पण नंतर लक्षात आलं की 12 ते 18 मधला जी मुलं आहेत, आम्ही इंग्लिशमध्ये एक शब्द वापरतो की अडल्ट्रेशन ऑफ चिल्ड्रन असं होऊन जातं. कारण का ते धड अडल्ट नसतात, धड लहान नसतात आणि त्यांचं ते वाढायचं वय असतं. त्यामुळे काही काही औषधं असतील किंवा काही असतील, ह्याचे परिणाम लहान मुलांवर वेगळे होतात. काही गोष्टी आपण मोठ्यांना एक सरधोपट डोस देतो की एक गोळी दिवसातून 3 वेळा, पण लहान मुलांचं तसं नसतं. त्यांना काही औषधं ही वजनाने द्यावी लागतात. म्हणजे 10 किलो वजन असेल तर वेगळं डोस असतो, 20 किलो असेल तर वेगळं. त्यात वाढ असल्यामुळे पहिल्या महिन्यातली मुलं खूप लहान असतात, सगळे ऑर्गन्स ग्रो होत असतात. त्याच्यानंतरची मुलांची एक प्रकारची वाढ असते, मग पौगंडावस्थेत एक वेगळी वाढ असते. त्यामुळे त्यावेळी काहीतरी औषध दिलं तर त्याचा कुठल्या ऑर्गन्सवर परिणाम होईल. त्यामुळे लहान मुलांना अडल्टचा म्हणजे मोठ्या लोकांचा डोस किंवा मोठ्या लोकांची औषधं अशी सरधोपट देता येत नाहीत की मोठ्याला एक गोळी देतोय तर लहानाला अर्धी द्यावी. मग लहान मुलात ट्रायल्स होणं गरजेचं आहे, पण शेवटी ते आपलं फ्युचर आहे. त्यामुळे त्यांच्यावर प्रयोग नाही करतायत. त्यामुळे कुठलीही गोष्ट पहिल्यांदी मोठ्यांवर केली जाते. मोठ्या संख्येत आता लसी जर आपण पाहिलं तर जवळजवळ कितीतरी कोटी लसी देशभर जगभर दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे आता आपल्याला बराच आपल्याकडे डेटा आहे की कितीतरी अडल्ट्सना हा डोस दिलेले आहेत, साईड इफेक्ट नाही आहेत. मग आता एथिकली आपल्याला परवानगी मिळते की लहान वयातल्या मुलांवर पण हे करावं. त्यामुळे हे टेस्टेड असतं आणि मग हे लहान मुलांवर होतं की काही वेगळ्या गोष्टी तर होत नाहीयेत ना. त्यामुळे लहान मुलांवर ते बघावं लागतं आणि सुरुवातीला ते 12 वर्षाच्या पुढचं करणार आणि त्याच्यानंतर 2 वर्षांच्या वरचं. बरं, मला डॉक्टर संग्राम यांच्याकडे जायचं आहे. डॉक्टर पल्लवी, ते लंडनहून आपल्या बरोबर आहेत. डॉक्टर संग्राम, एक सायंटिफिक टर्म आहे, मला त्याचा अर्थ आपल्याकडनं जाणून घ्यायचा होता. इम्युनोजेनिसिटीचं मूल्यांकन म्हणजे काय? ह्या टर्म्स आहेत. खरं म्हणजे मला आनंद होतोय की हे सगळं आपण आपल्या प्रसार माध्यमांमधून चर्चा करतो. इम्युनोजेनिसिटी, इम्युनोब्रिजिंग या टर्म्स खूप महत्वाच्या आहेत. इम्युनोजेनिसिटी म्हणजे जसं आता पल्लवी मॅडम म्हणल्या की जसं ॲडल्ट्समध्ये एखादं वॅक्सिन दिल्यानंतर त्याचा इम्युन रिस्पॉन्स जो तयार होतो ॲडल्ट्समध्ये, उदाहरणार्थ त्याने पेशी स्टिम्युलेट होतात, आपल्या पांढऱ्या पेशी, बी सेल, टी सेल, आणि बी सेल स्टिम्युलेट झाल्यानंतर अँटीबॉडीज तयार होतात. तर याला किती प्रमाणात याचं मेजर आहे, किती दुप्पट त्या स्टिम्युलेट झाल्या किंवा 10 पट स्टिम्युलेट झाल्या, तर दॅट इज मेजर ऑफ इम्युनोजेनिसिटी. ते म्हणजे ती जो वॅक्सिनचा डोस आहे तो इम्युनोजेनिसिटीमध्ये तो मेजर करतात. आणि जर तो तसा इम्युनोजेनिसिटी त्याची प्रोड्यूस करत असेल, त्याचा इम्युन इफेक्ट प्रोड्यूस करत असेल, म्हणजे तो त्यांना इफेक्टिव्हली प्रोटेक्ट करेल असं आपण ॲज्युम करतो. परंतु त्यासाठी फेज 3 ट्रायल आपण घेतो आणि प्रत्यक्षात ते टेस्ट करतो की फेज 1 आणि फेज 2 मध्ये जे इम्युनोजेनिसिटी मेडिसिनने दाखवली ती फेज 3 मध्ये प्रत्यक्षात त्यांना प्रोटेक्ट करते का. तर हा त्याचा फेज 3 ट्रायल असतो आणि मग ते अप्रूव्ह होतं आणि आपण त्याला द्यायला सुरुवात करतो.
पण दुसरी एक टर्म इम्युनॉलॉजी आणि वॅक्सिन्स मध्ये वापरतात, ती म्हणजे इम्युनो ब्रिजिंग. म्हणजे मध्ये वॅक्सिन आता टेस्टेड आहे, सेफ आहे, प्रोटेक्ट करता आहे. आणि मुलांमध्ये देखील त्याची इम्युनोजेनिसिटी आहे, म्हणजे त्यांना अँटीबॉडीज तयार होत आहेत, टी सेल, बी सेल स्टिम्युलेट होत आहेत आणि ते सेफ आहे. म्हणजे ऍडल्टला प्रोटेक्ट केलं, ऍडल्टमध्ये इम्युनोजेनिसिटी आहे, मुलांना देखील इम्युनोजेनिसिटी आहे. म्हणजे आपण इमर्जन्सीमध्ये आपण असं अज्युम करू शकतो की हे वॅक्सिन मुलांना दिल्यावर ते मुलांना देखील प्रोटेक्ट करेल. आणि या इम्युनो ब्रिजिंग या प्रिन्सिपलवरच इस्रायलने त्यांचे जे हायरिस्क मुलं होते त्यांना वॅक्सिन करून देऊन टाकलं 12 ते 16च्या वयोगटामध्ये. आणि त्यांना लक्षात आलं की 600 मुलांना त्यांनी दिलं, ते छान प्रोटेक्ट झाले, त्यांचा जीव वाचला. आणि त्या आधारावरच आता या फेज 3 ट्रायल्स ऑक्सफर्डच्या, फायझरच्या सगळीकडे सुरू झाल्या. आणि आता ते पण प्रूव्ह झालं की मुलं देखील प्रोटेक्ट होत आहेत, सेफ आहे, इम्युनोजेनिसिटी मुलांमध्ये देखील येते आहे. म्हणून US मध्ये अप्रुव्हल मिळालं आहे. युरोपियन मेडिसिन्स एजन्सीकडे पण आता अप्रुव्हलसाठी ऍप्लिकेशन केलंय फायझरने. आणि इकडे UK मध्ये हिवाळ्याच्या आधी ऑक्सफर्डची लस मोस्ट लाईकली त्यालाही अप्रुव्हल मिळेल आफ्टर देअर फेज 3 ट्रायल. तर आय होप या गोष्टींचा अर्थ प्रेक्षकांना कळला असेल. डॉक्टर संग्राम, फार सोप्या भाषेत खरं तर आपण समजून सांगितलं. डॉक्टर पल्लवी, आपण स्वतः बालरोग तज्ज्ञ आहात. मी वारंवार यासाठी उल्लेख करतोय कारण हा विषय तुम्ही अधिक जवळून समजू शकता, डॉक्टर संग्रामही समजताय. मी एक पालक आहे स्वतः, आणि ज्यावेळेस आपली मुलं जी असतात त्यांचं लसीकरण हा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा अर्थात आपल्याकडे एक फाईल असते आपल्या पिडियाट्रिशियनची, आणि किती वर्षानंतर कुठल्या महिन्यात मुलाला लस दिली पाहिजे हे आपण ठरवत असतो किंवा त्याचा एक क्रम दिलेला असतो. मग बऱ्याच वेळेस काय असतं की एखादी एक जी लस आहे ती वेगवेगळ्या 4 कंपन्यांची असू शकते. एक साधा भोळा भाबडा प्रश्न आहे पालक म्हणून माझा, जो सगळ्यांचा असू शकेल, की यापुढे कुठल्याही कंपनीची लस, म्हणजे जेव्हा ठरतंय की आता लस मुलांना दिल्या जाऊ शकते, तर मग स्पुटनिक, फायझर किंवा तत्सम कुठल्याही कंपनीची लस आपण मुलांना देऊ शकतो का? त्या लसींचं जसं आपल्या देशात कुठलेही लस किंवा औषध द्यायचं असेल तर DCGIची परवानगी लागते, त्यांचं ऑथरायझेशन लागतं. आणि ते परवानगी कुठल्या धर्तीवर देतात की ट्रायल झाल्यात की नाही, किती संख्येवर ट्रायल झाल्यात. कधी कधी ते हे अट घालतात की ती ट्रायल भारतीय वंशाच्या लोकांवर भारतात किंवा परदेशात झाली आहे का. पण ह्यावेळी कोविडचं असं आहे की आपण आधी एकदा लसीवर बोलताना म्हटलं होतं की ह्याच्या आधी सर्वात कमी वेळात तयार झालेली लस आहे ती गालगुंडाची लस आहे, जिला 4 वर्ष लागली होती. जर आपण असं थांबत राहिलो तर कोविड कुठल्या कुठे जाऊन पोचेल, 4 वर्ष किंवा 8 वर्ष थांबलो तर, किंवा कोविड निघूनही जाईल. त्यामुळे त्याचा काही अर्थच तेव्हा राहणार नाही आणि तोपर्यंत कितीतरी जीव गेले असतील. त्यामुळे जी लस आपल्याला उपलब्ध आहे ती सेफ्टी ट्रायल्स मधून गेल्याशिवाय किंवा त्याचे अभ्यास झाल्याशिवाय त्याला परवानगी मिळत नाही. इमर्जन्सी ऑथरायझेशनचा अर्थ एवढाच असतो की कमी लोकसंख्येत किंवा कमी वेळात त्याला अप्रुव्हल मिळालं असतं. कधी कधी कमी वेळात पण भरपूर सब्जेक्ट्स मध्ये केलं असतं, म्हणजे कधी कधी 30,000 इव्हन लाखभर लोकात केलेलं असतं. त्यामुळे मी हे म्हणेन की जी लस उपलब्ध आहे ती घ्यावी. हे मोठ्यांसाठी आणि लहानांसाठी मी तेच म्हणेन. ज्यावेळी मला खरंच एक बुफे चॉईस मिळणार आहे त्यावेळी आपण नक्कीच बोलू की ही लस घ्यायची का ही लस घ्यायची. आता असं आहे की जी लस मिळेल ती लस प्रोटेक्टिव्ह आहे, पण ती कधी प्रोटेक्टिव्ह आहे की आपल्याकडे सध्या सगळ्या ज्या आहेत त्या 2 डोसवाल्या आहेत. त्यामुळे दुसऱ्या डोसच्या 10 दिवसानंतर ती इफेक्टिव्ह आहे. त्यामुळे लवकरात लवकर जेव्हा संधी मिळेल आपापल्या भागातल्या शासनाच्या नियमाप्रमाणे त्यावेळी जी लस मिळेल ती घ्यावी. ज्यावेळी आपल्याकडे खूप चॉईस होईल तेव्हा आपण नक्कीच अजून एक कार्यक्रम करू की कुठलीही निवडावी. डॉक्टर पल्लवी, फार पुढला प्रश्न विचारला आपल्याला, पण मला असं वाटतं की जसं मुलांना अमुक एका शाळेत घालायचं आणि तमुक एका पॅटर्न मध्ये टाकायचा, हा जो एक चॉईस खरं तर पालकांनी सुरुवातीपासून ठेवलेला असतो, तसा कदाचित या लसींबद्दलच्या परिणामकारकता या विषयाला घेऊन खरं तर पालकांनी आतापासूनही चर्चा केली असेल किंवा सुरू असेल की आमच्या मुलांना आम्ही हीच लस देऊ. त्यामुळे डॉक्टर पल्लवी यांनी जसं सांगितलं तसा विशिष्ट एका लसीचा आग्रह धरू नका. जी त्वरित DGCIच्या परवानगीनंतर लस उपलब्ध होईल ती आपल्या मुलांना देऊ करा. अधिक आपल्याला चर्चा करायची, मला डॉक्टर संग्राम यांच्याशी देखील बोलायचं आहे. वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर सुरक्षा कवच या विशेष भागात आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा करतोय ती एका फार महत्त्वाच्या बातमीला घेऊन. ती बातमी अशी आहे की आता लवकरच 2 ते
2 वर्ष ते पुढील वयोगटातल्या लहान मुलांसाठी लसीकरण जे ते सुरू केलं जाईल, पण त्याबद्दलचं क्लिनिकल ट्रायल जे आहे ते सुरू करण्याच्या संदर्भात परवानगी देण्यात आली आहे. लवकरच ती मोहीम सुरू होईल. डॉक्टर पल्लवी आपल्याबरोबर आहेत, जे रुग्णालयाचे डीन. डॉक्टर संग्राम आहेत आपल्याबरोबर लंडनवरनं. डॉक्टर संग्राम, मला आपल्याकडे यायचं आहे. आपण इस्रायलचं उदाहरण दिलं की जिथे लहान मुलांचं लसीकरण सुरू करण्यात आलं आणि ते संपवण्यात आलं. अजून असे कोणते देश आहेत जिथे लहान मुलांचं लसीकरण सुरू करण्यात आलेलं आहे? लहान मुलांच्या खरं आता सध्या ट्रायल चाललेल्या आहेत. इथे मुलांना जे हाय रिस्क मुलं जे आहेत त्यांना काही देशांनी कव्हर केलं, इस्रायल सारखे. अमेरिकेमध्ये आता 12+ साठी अप्रूव्ह झालेला आहे. इंग्लंडमध्ये इकडे ऑक्सफर्ड विद्यापीठाची ट्रायल सुरू आहे आणि त्यात मला वाटतं 3-4 हजार मुलांचं एनरोलमेंट झालेलं आहे. फायझरने नोवावॅक्स वॅक्सिन, मॉडर्ना यांनी देखील मागच्या वर्षी डिसेंबरमध्येच अनाऊन्स केलं आणि त्यांच्या देखील एनरोलमेंट सुरू आहेत. तर या ट्रायल फेजमध्येच आहेत आणि इस्रायलने मात्र ट्रायलच्या आधीच त्यांचे तिथले जे एक्सपर्ट आहेत, मेडिकल एक्सपर्ट, यांनी हाय रिस्क मुलांना प्रत्यक्षात कव्हर केलं. आता युरोपियन मेडिकल एजन्सीकडे अप्रुव्हल पेंडिंग आहे फायझरचं आणि त्यांना अप्रुव्हल जर येत्या काही दिवसात, आठवड्यात मिळालं तर जूनपासनं युरोपातले काही देश इन्क्लुडिंग जर्मनी हे देखील वॅक्सिनेशन सुरू करू शकतात, अशा बातम्या इकडे येत आहेत. तर हे म्हणजे तयारीत आहेत की पुढचा हिवाळा आणि सप्टेंबरचं जे स्कूल सुरू होतात इकडे टर्म्स, त्याच्या आत मॅक्सिमम जे मुलं आहेत 12 वयाच्या वरचे यांना कव्हर जर केलं गेलं तर त्यामुळे ज्या पुढच्या लाटी येतील त्यातून मुलं प्रोटेक्ट होतील. आणि काही वॅक्सिन्सच्या ट्रायल या 5 वर्ष वयोगटापर्यंतच्या सुरू झालेल्या आहेत. 5 वर्षाच्या खाली मात्र कुठलाही वॅक्सिनच्या कंपनीने ट्रायलला सुरुवात केलेली नाही. तर हे दिस इज ट्रायल फेज, म्हणजे अजूनही सुरुवातच आहे. ही व्यापक प्रमाणात वॅक्सिनेशन अजून सुरू झालेलं नाही, मात्र ते होईल येत्या 1-2 महिन्यामध्ये, तशी अपेक्षा आहे. मला जाता जाता जायचे डॉक्टर पल्लवी सापळे यांच्याकडे. डॉक्टर पल्लवी, आपण आत्ता या क्षणाला दिवाणखान्यात बसलेल्या सगळ्या पालकांना कसं निश्चिंत कराल की अर्थात सगळ्या परीक्षणानंतरच ही लस जी ती मुलांकरता उपलब्ध होईल, पण ही सुरक्षित आहे, ती मुलांना दिली पाहिजे. आणि शिवाय एक आणखीन उपप्रश्न की आता येणाऱ्या काळात कोरोना राहील किंवा जाईल माहीत नाही, म्हणजे तो जायलाच हवा, आपण प्रयत्न करतोय, पण लहान मुलांच्या लसींच्या यादीत कोरोनाच्याही लसीचा समावेश असेल का, ती मॅन्डेटरी असेल का? शेवटचा प्रश्न आधी घेते की ते आपल्याला माहीतच नाहीये की ही लस मॅन्डेटरी असेल की पुढे राहील. उदाहरणार्थ स्वाईन फ्लू, ज्याला H1N1 जो फ्लू होता, त्याची लस निर्मित झाली, पण आपल्या देशात तो त्याचा तेवढा फैलावच झाला नाही. आणि मला आठवतं की त्या लसी आल्या होत्या पण त्या घ्यायची गरजच पडली नाही. आणि लसीशिवायच आता H1N1 हा एक प्रकारचा सीझनल आजार होऊन राहिलेला आहे. स्वाईन फ्लूचे रुग्ण किंवा तो पूर्णपणे तो व्हायरस जगातून गेला नाहीये, पण तो वर्षातून एकदा थोडेसे रुग्ण येतात, त्यामुळे कॉस्ट बेनिफिट नाहीये, त्यामुळे त्याचं लसीकरण आता होतच नाही. त्यामुळे अशा काही लसी आहेत किंवा स्मॉलपॉक्सची जी लस होती ती देवीची, ती तर आता जगातून गेली आहे. कोरोनाची लस मॅन्डेटरी राहील का माहित नाही. कोरोना कसा वागतोय आपल्या, अजून आपण ह्या एक व्हेरियंट्स बद्दल बोलतोय, ह्याचा आपल्याकडे काही पुरावा नाहीये. पण फॉर एक्झाम्पल एक इन्फ्लुएन्झाची लस आहे जी अमेरिकेत खास करून सिनियर सिटीजनना दिली जाते. तर तो इन्फ्लुएन्झा व्हायरस दरवर्षी बदलते आणि ती घ्यावी लागते. त्यामुळे कुठलं रूप घेते, कशी रूप घेते हे आपल्याला माहित नाही. आपल्याला ही दुसरी लाट लवकरात लवकर पार करायची आहे. ते फक्त आपल्या हातात नाहीये, कोरोनाच्या हातात देखील आहे. जशी पहिली लाट अगदी जादुई पद्धतीने सप्टेंबरमध्ये आपल्या महाराष्ट्रातून आधी गेली आणि सगळीकडून, तसं ते होऊ शकतं. हे एक. आणि तुम्ही जे म्हटलं घरी जे आहेत त्यांना आपण मगाचाच प्रश्नाचं मी थोडं एक्सटेंड करून सांगेन की तुम्ही एखादी लस निवडाल कारण का ती 95% इफेक्टिव्ह आहे, पण हे तुम्हाला नाही माहिती की तुम्ही 95% त्या ब्रिलियंट शाळेत गेलेल्या 95% मुलात आहात का 5%. आणि दुसरी लस 60% असेल, पण तुम्ही सुदैवानी त्या 60% पॉप्युलेशन मध्ये असाल ज्यांना ती इफेक्टिव्ह होणार आहे. त्यामुळे लसीची निवड करताना मी नक्कीच तुम्हाला सांगेन कुठली निवडायची, पण आज मी सांगेन जी जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा लवकरात लवकर घ्यावी आणि तुमचा कोर्स पूर्ण करावा. त्यामुळे लहान मुलं मोठं सगळ्यांसाठी ती सध्या तरी सुरक्षित आहे. आणि अजूनपर्यंत आपल्याला जी आकडेवारी दिसली आहे ती लस घेतलेल्या लोकात मृत्यूदर जवळजवळ नगण्य आहे. लस घेतलेल्या लोकात कोरोना होतो, एक लक्षात घ्या की ती आपल्याकडे ज्या लसी आहेत ते 70% इफेक्टिव्ह आहेत.
100 जणांना दिल्यावर 30 जणांना कोरोना होऊ शकतो. बरोबर, त्यातली काही ठराविक टक्केवारी जी काहीतरी आपल्याला कळताना यामध्ये दिसते डॉक्टर पल्लवी. पण तुम्ही जसं म्हणालात सगळ्या पालकांना तुम्ही निर्धास्त करताय की लस आली की त्यामध्ये कुठलाही चॉईस न ठेवता लस ही आपल्या मुलांना द्या, ती गरजेची आहे. मुलांना सुरक्षित करा, कुटुंबाला सुरक्षित करा. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि यानंतर या चर्चेमध्ये इथेच थांबणार आहोत. अर्थात या सगळ्या कालावधीमध्ये माणूस म्हणून माणसाची संवाद व्हायला हवा, म्हणून पालक म्हणून पालकांच्या मनातले प्रश्न विचारण्याचा हा प्रयत्न होता. उत्तरं निश्चित आपल्याला मिळाली असतील. इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.